ईश्वराने आपल्याला 3 शक्ती दिलेल्या आहेत. या 3 शक्ती आहेत मन, बुद्धी आणि संस्कार. मन ही आत्म्याची विचार करण्याची शक्ती आहे. बुद्धी ही निर्णय शक्ती आहे. आणि मन जेव्हा विचार करतं त्या प्रत्येक विचाराचे एक चित्र बुद्धी तयार करत असते. म्हणून बुद्धीला 3रा डोळा असंही म्हटलं जातं. मनातल्या प्रत्येक विचाराला बुद्धी व्हिज्युअलाइज करते. मन कधी कधी अनेक बाजूंनी विचार करतं. जाऊ की नको, घेऊ की नको, हे घेऊ की ते घेऊ, आता जाऊ की नंतर जाऊ. तर यातला कोणता विचार कृतीत आणायचा याचा डिसिजन बुद्धी घेते. पण जेव्हा एखादी कृती आपण वारंवार करतो, आपल्याला ती योग्य वाटली की प्रत्येक वेळेला त्या परिस्थितीमध्ये ती कृती आपण रिपीट करतो. आणि एखादी कृती जेव्हा वारंवार करतो तेव्हा त्याची आपल्याला सवय होते. जसं आपण पहिल्यांदा चहा बनवायला शिकतो, पहिल्यांदा मन विचार करतं, आधी काय घालू, किती घालू, आणि बुद्धी डिसिजन देत जाते. त्यानुसार आपण कर्म करतो आणि ती कृती केल्यानंतर जर चहा छान बनला तर प्रत्येक वेळेला चहा बनवताना तीच कृती आपण रिपीट करतो. वारंवार केल्यानंतर आपल्याला त्याची सवय होते आणि त्या सवयीचे संस्कार बनतात. म्हणजे पुन्हा विचार करावा नाही लागत काय घालू आणि किती घालू. विचार पण अनेक प्रकारचे आपल्या मनामध्ये येतात. जसं सकारात्मक विचार आहेत, साधारण विचार आहेत, व्यर्थ विचार आहेत आणि नकारात्मक विचार आहेत. याच्यातले सकारात्मक विचार ही आत्म्याच्या गुणांना आणि शक्तींना वाढवतात. व्यर्थ आणि नकारात्मक विचार आत्म्याच्या गुणांना आणि शक्तींना कमी करतात. तर आत्म्याच्या गुणांना वाढवण्यासाठी आपल्याला सतत सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण टेन्शनमध्ये असलो की आपल्याला लोक म्हणतात, अरे बी पॉझिटिव्ह, सगळं ठीक होईल. सकारात्मक विचार करा हे तर सगळेच सांगतात, पण सकारात्मक विचार करायचे कसे हे मात्र कोणी नाही सांगत. याच्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की विचार येतात कसे. तर विचार ही एक प्रक्रिया आहे आणि कुठलीही प्रक्रिया ही कच्च्या मालावर आधारित असते. तर विचारांच्या प्रक्रियेसाठी आपल्याला कच्चा माल मिळतो, तो म्हणजे आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे वाचतो, त्या सगळ्यांच्या आधारे आपल्या मनामध्ये विचार चालतात. म्हणून सकारात्मक विचार करण्यासाठी सकारात्मक सहवास, सकारात्मक वाचन, सकारात्मक श्रवण या गोष्टी आवश्यक असतात. तर याच्या आधारे मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि बुद्धी योग्य निर्णय देत जाते. त्याच्या आधारे संस्कार घडतात. पण संस्कार ही अनेक प्रकारचे आहेत. जसं एक संस्कार आहेत ते म्हणजे आत्म्याचे मूळ संस्कार. मूळ आत्मा कशी आहे तर या 7 गुणांनी संपन्न आहे. समजदार आहे, प्रेमळ आहे, पवित्र आहे, शांत आहे, आनंदी आहे, सुखी आहे, शक्तिशाली आहे. हे आत्म्याचे मूळ संस्कार आहेत. त्याच्यामध्ये दुसरे संस्कार मिक्स होतात. ते म्हणजे आत्मा काही संस्कार आपल्या पूर्वजन्मातून घेऊन येते. जसं अगदी लहान लहान बाळं असतील, ज्या वयात त्यांना कोणीही काही शिकवलेलं नसतं, पण तरीही प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक आत्मा काही सवयी, काही संस्कार पूर्वजन्मातून घेऊन येत असते. तर ते संस्कारही त्याच्यामध्ये मिक्स होतात. तिसरे संस्कार आहेत ते म्हणजे अनुवंशिक, परिवाराकडून, आईवडिलांकडून मिळणारे संस्कार जीन्सच्या रूपामध्ये, तेही त्याच्यामध्ये मिक्स होतात. चौथे संस्कार आहेत आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, जिथे आपण लहानाचे मोठे होतो, त्याच्या आधारे आपल्यामध्ये निर्माण होणारे संस्कार. आणि 5वे संस्कार आहेत ते म्हणजे काही सवयी आपण स्वतःला लावून घेतो. हे 5ही प्रकारचे संस्कार आहेत. हे मिळून आपलं व्यक्तिमत्व निर्माण होतं, आपली पर्सनॅलिटी घडते. परिवाराकडून किंवा अनुवंशिक मिळालेले संस्कार, पूर्वजन्माचे संस्कार, आपण ज्या वातावरणात राहिलो त्याच्यामुळे घडलेले संस्कार आणि आपण लावून घेतलेल्या सवयी, या 4ही प्रकारचे संस्कार हे चांगलेही असू शकतात, वाईटही असू शकतात. यातल्या निगेटिव्ह गोष्टींना, अनावश्यक गोष्टींना जर काढायचं असेल तर राहिलेला जो एक संस्कार आहे, आत्म्याचा मूळ संस्कार, आत्म्याचे अनादी संस्कार, आत्म्याचे 7 गुण, त्यांना आपण जेवढं वाढवू तेवढे या 4 प्रकारातले जे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ते कमी होत जातात. आणि याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे वारंवार
आत्म्याच्या 7 गुणांची स्मृती स्वतःला करून द्यायची आहे की मी ओरिजिनल आत्मा खूप शुद्ध आहे, मी ओरिजिनल आत्मा खूप शांत आहे. आत्ता भले मला राग येत असेल, आत्ता भले माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील, आत्ता भले मी खूप घाबरत असेन, पण ओरिजिनल मी जी आत्मा आहे ती खूप शक्तिशाली आहे. ओरिजिनल मी खूप प्रेमळ आहे. म्हणजे ओरिजिनल नेचरची आपण जेवढी स्वतःला आठवण करून देऊ तेवढं आपलं ते मूळ स्वरूप बाहेर येतं आणि ते इतर स्वरूपांना जे अनावश्यक आहेत, दुःखदायी आहेत, त्यांना ऑटोमॅटिक कमी करत जातं. आणि हा अभ्यास वारंवार केल्यामुळे आपले संस्कार सुद्धा परिवर्तन होऊ शकतात. दुःखदायी संस्कार जाऊन सुखदायी संस्कार निर्माण होतात.